बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हालाही जर ATM मधनं वारंवार पैसे काढण्याची सवय असेल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठीच आहे। 1 मे 2025 पासून म्हणजे उद्यापासून मोफत मर्यादेनंतर ATM मधनं पैसे काढणं महाग होणार आहे। मोफत व्यवहार मर्यादा संपल्यावर ATM मधनं पैसे काढण्यासाठी 21 रुपयांचं शुल्क आकारणं जात होतं, पण 1 मे 2025 पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 2 रुपये अधिकचे मोजावे लागतील, म्हणजे 23 रुपये द्यावे लागणार आहेत। म्हणजे जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर ATM मधनं पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत। RBIनं ATM शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे आणि नवीन नियमांनुसार मेट्रो शहरांमधील ग्राहक दरमहा फक्त 3 मोफत ट्रान्झॅक्शन्स करू शकतील, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा दरमहा 5 ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच व्यवहारांपुरती मर्यादित असेल। ही मर्यादा आर्थिक रक्कम काढण्याशिवायच बॅलन्स चेक करणं आणि मिनी स्टेटमेंट सारख्या व्यवहारांना सुद्धा लागू होणार आहे। आणि सध्या एक प्रकारे युद्धजन्य परिस्थिती असताना भारत पाकिस्तानला धडा कसा शिकवणार, दहशतवादाला कसं उत्तर देणार याची चर्चा होत असताना केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय देशासाठी जाहीर केलाय। देशात जातनिहाय जनगणना करण्याचा हा निर्णय आहे। देशातल्या सामाजिक जडणघडणीवरती अर्थातच मोठा आणि दूरगामी परिणाम हा निर्णय करणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गेल्या अनेक दिवसांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरलेली। देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती। देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे ते समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारनं केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली। त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली, त्या जातीची नोंदणी करण्यात आली होती। 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली। त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं। देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय। जो पिछड़े हैं ऐसे पिछड़ों को न्याय देने हेतु बहुत ही सटीक इंपेरिकल डेटा ये सरकार के पास होगा और सरकार की योजनाएं इसके कारण जो डिजर्विंग है, जो सही है, जिनको मिलनी चाहिए ऐसे लोगों तक पहुंचाने में एक बड़ी मदद मिलेगी। मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। सरकारनं केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल। जे फुकट आरक्षण खात होते जास्तीचं, म्हणजे फुगून आकडा दाखवला होता त्यांनी की इतका ओबीसी संख्या आहे, ते चांगली गोष्ट आहे आता की किमान ते दूध का दूध पाणी का पाणी तरी होईल। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता, त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती। पण ऐन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय। हम इसको वेलकम करते हैं, ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक मोठी घडामोड घडतेय। देशाचे लष्कर प्रमुख रुपेंद्र द्विवेदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेत। साधारणतः अर्ध्या तासापासून 25 ते 30 मिनिटांपासून या दोघांमध्ये एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते। या भेटीमुळे आणि या चर्चेमुळे भारताचा ॲक्शन प्लॅन ठरलाय का याचीही चर्चा किंवा याची शक्यता आता जोर धरते। देशाचे लष्कर प्रमुख रुपेंद्र द्विवेदी हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात। कालपासूनच बैठकांचं सत्र वाढलंय। वेगवान हालचाली, वेगवान घडामोडी पाहायला मिळतात। लष्कर प्रमुखांची आणि देशाच्या पंतप्रधानांची एक क्लोज डोअर मीटिंग होतीये आणि या बैठकीमध्ये देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सुद्धा उपस्थिती आहे। त्याचमुळे भारताचा ॲक्शन प्लॅन निश्चित झालाय का याची शक्यता जोर धरते। आणि पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारतानं विविध पातळ्यांवरती घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे पाकिस्तानचा अक्षरशः थरकाप उडालेला आहे। अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तान आता देवाकडे दयायाचना करू लागलाय। अल्लाह करो आणि हे युद्ध टळावं असं वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात। पाकिस्तानमधले नागरिकच त्यांना आता ट्रोल करू लागलेत। ख्वाजा आसिफ असं नेमकं काय म्हणाले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पाहूया। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। आणि दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचे नजीकच्या काळामध्ये 4 तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाकिस्तानमधली सध्याची अराजकतेची परिस्थिती ही भारताच्या कशी पथ्यावर पडू शकते जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। युद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे सध्या जर्जर झालाय। तुम्हाला आठवत असेल की 11 मार्च 2025 ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एका रेल्वेचं अपहरण केलं होतं। पाकिस्तानच्या 214 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेला आणि यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं। पाकिस्तानातील कोणते 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तेही आपण पाहूया। बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे 4 तुकडे होऊ शकतात। तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट आहे। त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाहीये आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील सुमारे 60% भागातनं पोलीस आणि सैन्यानं माघार घेतली आहे। परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातले 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात। तो आज वो दिन आ गया है जब हमारे देश के ऊपर एक अटैक हुआ है, डायरेक्ट अटैक हुआ है, तो हम अपना डिफेंस लेने के लिए सब जिम्मेदार हैं और हम अपनी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं और हमें पूरे राइट्स हैं आज कि हम अपने डिफेंस के लिए कोई भी तगड़ा सख्त कदम उठा सकते हैं। पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात कुणी आव्हान दिलंय ते सुद्धा पाहूया। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन आर्मी, बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडंट्स ऑर्गनायझेशननं
पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे. खरं तर खैबर पख्तूनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागूनच आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध पख्तुनिस्तानच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरू शकतात. पाकिस्तान उसना उसान आणून युद्धाच्या घोषणा करतंय तर खरं, पण सध्या पाकिस्तानवर 70 लाख कोटींचं कर्ज आहे. परिणामी युद्धामुळे आधीच भीतीला लागलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा जगासमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. आणि जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर 4 नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.